नमस्कार. प्रत्येक मनुष्य हा कल्पनाविलास करतो. या कल्पनाविलासात न राहणारा मनुष्य असा फारच वेगळा. प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या व कल्पनेचे विश्वही वेगळे. कोण कोणत्या विचारात रमतो हे आपल्याला सांगताही येत नाही. या कल्पनेच्या दुनियेत प्रत्येक जण आहे. मग त्याचे विश्व, या कल्पनेच्या भराऱ्या या एकसारख्या आहेत का? तर कधीही असणार नाही. म्हणून तर ज्योतिषशास्त्रातून मानसशास्त्राचा अभ्यास होतो. सायकिकता किंवा मानसिकता हा विषय मनुष्य म्हणूनच तर गूढ आणि गहन आहे. आपल्या मनाची उकल आपल्यालाच होत नाही. मला काय पाहिजे हे मलाच समजत नाही अशी स्थिती आली की मग तो गोंधळतो. इथे ही परिस्थिती येण्यास कारण लागते. ही कारणे वेगवेगळी असतात. कारण कोणतीही गोष्ट ही एखाद्या कारणाशिवाय घडत नाही. ती झालेली घटना, त्या घटनेचा परिणाम, यात मग भौगोलिक परिणाम, व्यावहारिक परिणाम आणि मानसिक परिणाम हे वेगवेगळे असतात. एखादी घटना घडली की तिचा परिणाम सर्व बाजूने होणं ही गोष्ट तशी सर्वसाधारण झाली. पण हा परिणाम एखाद्याच्या मनावर कोणत्या पद्धतीने होतो हा भाग इथे महत्त्वाचा राहतो. कारण घडणारी घटना ही पुन्हा पुन्हा घडते. इथे नाविन्य हे कदाचित असणार आहे. परिस्थिती, नाविन्य आणि एखाद्याची मानसिकता यामध्ये त्या जातकाचा जन्मकुंडलीतील योगाचा परिणाम असा सर्व बाजूने विचार होतो. प्रश्न निर्माण होतो तो मानसिक विचारांची स्थिती बदलती तसे ह्या पृथ्वीतलावरील प्रत्येक जलाशयाच्या रंगाची स्थिती बदलते. अगदी समुद्राच्या पाण्याच्या रंगामध्येही बदल होतो. तो आपल्यापासून 100 प्रकाशवर्ष लांब असणाऱ्या अगस्ती या ताऱ्यामुळे बदलतो. हे आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी त्याच वेळी शोधून काढले आहे. आपल्या जुन्या ग्रंथांमधून याचा उल्लेख आहेच. वरुण याही नावाचा उल्लेख आपल्या ग्रंथांमधून आहे. आपण नेपच्यून या ग्रहाला वरुण असेही म्हणतो. आजच्या संशोधनानुसार या नेपच्यूनचा शोध जोहान गॅली या शास्त्रज्ञाने 1846 या साली लावला असे आपल्या पाठ्यपुस्तकात नमूद केलेलं आहे आणि आपल्याला तसं शिकवलं जातं. पण आपल्या जुन्या ग्रंथामधील याचा उल्लेख मात्र आपले प्रगत लोक विसरतात. हेच तर आपल्या भारतीयांचं दुर्भाग्य आहे. नेपच्यून हा ऋणतत्वाचा स्त्री ग्रह आहे. हा भावनेचा कारक आहे. त्याचा संबंध आपण डोक्यापेक्षा मनाला दिला पाहिजे. मनामध्ये येणाऱ्या कल्पकतेचा तो कारक आहे. अबोध उत्कंठा, अनामिक ओढ, प्रेम, नफरत यांचा हा संगम आहे. हा भावनांमध्ये गुंतून राहणार आहे. अल्लड तरुणीला प्रेमाच्या भावनेत गुंतून ठेवणार आहे. प्रेमभंगाच्या कल्पनेने कासावीस करणार आहे. मिलनाच्या ओढीने अस्वस्थ करणार आहे. एखाद्या चिंतेने झोप न लावणार आहे. त्याचप्रमाणे आनंदाने बेहोश करणाराही आहे. आपल्यापासून शेकडो मैल दूर असणाऱ्या जिवलगाची आठवण करून देणार आहे. त्या भावनांचा त्याच वेळी संदेश पोहोचवणार आहे. मनाला हळूवार गुंतवून ठेवणार आहे. शुक्र हा कलेच्या गायनाचा कारक आहे. तसा नेपच्यूनही या कलेचा कारक आहे आणि तो यात गुंतवून ठेवण्याचे कार्य करतो. तो संवेदनशील आहे. त्यामुळे तंतुवाद्य हे या ग्रहांच्या कारकत्वाखाली येतात. लांबचे समुद्रमार्गाचे प्रवास, तेल, धूर, विषारी औषधं, रसायने, भ्रामक समजुती, आळ येणे किंवा स्वप्नात राहणे, आळशी, सुस्त स्वभाव, काळजी करणे, गुंगी आणणारे पदार्थ, रोगाच्या निदानात घोटाळे करणे तसेच हा अध्यात्माचा अनुभव देणारा आहे. कोणत्याही चांगल्या वाईट गोष्टी समजण्याची शक्ती या ग्रहामुळेच येते. टेलिपॅथी ही पद्धत तर याचा पाया आहे. अत्यंत संवेदनशील मन आणि त्याचा अभ्यास फार सूक्ष्म करणे गरजेचे असते. या ग्रहाचा अभ्यास करताना मनाच्या गुंतागुंती सोडवणे हेच याचे वैशिष्ट्य आहे. शुक्र हा प्रणयाचा कारक आहे. प्रत्यक्ष जोडीदाराबरोबर केलेला प्रणय हा शुक्राच्या आधिपत्याखाली येतो.
पण जोडीदाराशिवाय केला जाणारा प्रणयाचा अधिपती मात्र नेपच्यून आहे. जोडीदाराच्या काल्पनिक स्पर्शाने मदहोश करणारा आहे. प्रत्यक्ष नसतानाही प्रत्येक स्पर्श अनुभव करणारा, त्या दुनियेत ठेवणारा, स्पर्शाच्या अनुभवाने अंगावर काटा आणणारा, त्या बेहोशीत ठेवणारा आहे. बेहोशीची दुनिया फार वेगळी असते. या दुनियेत काळवेळाचे भान नसते, बंधन नसते. याला काळाची मर्यादाही राहत नाही, स्थानाचीही मर्यादा राहत नाही. ज्याप्रमाणे हा प्रेमाच्या दुनियेत बेहोश करणारा, त्याचा स्पर्श जाणणारा आहे, तसा तो दुःखामध्येही असुरक्षितपणाची अनुभूती देणारा आहे. एखाद्या येणाऱ्या दुःखाच्या कल्पनेने जीव कासावीस करणारा सुद्धा आहे. मानसिक आजारामध्ये या ग्रहाचे वर्चस्व दिसते. एखाद्या गोष्टीची आगाऊ कल्पना देणे, तसेच होणाऱ्या एखाद्या घटनेने त्या घटनेचा मनावर परिणाम होऊ त्या घटनेबद्दल धास्ती घेणे, हा जो प्रकार होतो तो याच ग्रहाच्या अधिपत्याखाली होतो. प्रेमाची कल्पना, दुःखाची कल्पना आणि असुरक्षितपणाची कल्पना यामध्ये जीव कासावीस होतो तो याच ग्रहामुळे होतो. चंद्र हा मनाचा कारक आहे. तो नेपच्यूनच्या युतीत, प्रतियुतीत, शुभयोगात असता जन्मकुंडलीतील असणाऱ्या स्थानाप्रमाणे त्या जातकाला पुढे येणाऱ्या घटना आधी समजतात. बऱ्याच वेळा या घटना त्याला आधी दिसतात आणि मग तशाच्या तशा पुढे घडतात. ज्योतिषशास्त्रामध्ये या ग्रहाला फार महत्व आहे. इथे 6th सेन्स किंवा 6वे इंद्रिय हे महत्वाचे राहते. मग हा भाग त्या व्यक्तीच्या साधनेवर व गुरुकृपेवर अवलंबून असतो. ज्योतिषी हा जन्मालाच यावा लागतो. तो घराणेशाहीने जन्माला येत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. मनाला अनुभवता येणाऱ्या गूढ गोष्टी, भावनाशीलता इथे अनुभवायला येते. ती व्यक्त करता येत नाही. अबोल असणाऱ्या व्यक्तीचं बडबडणे, झोपेत चालणे, मानसिक आजार यासारखे प्रकार इथे दिसतात. हे प्रकार शुभ अशुभ योगातून झालेले असतात. अशुभ योगामध्ये फार सात्विकतेने राहणे गरजेचे असते, कारण हा मानसिक आजार देणारा योग होतो. माझ्यावर कोणी प्रेम करत नाही ही भावना मनात निर्माण होते. इतर ग्रहाच्या योगातून येणारे योग अभ्यासणे फार गरजेचे असते. लग्न जमवताना या ग्रहाचा जरूर विचार केला पाहिजे. या ग्रहाचा अभ्यास होऊन त्याचे नवीन संशोधन होणे गरजेचे आहे. मी सांगितलेल्या सर्व घटना आणि योगांचे संदर्भ हे डॉक्टर राजेंद्र पौर निप्पाणी सरांच्या जन्म पुन्हा पुन्हा या पुस्तकातून घेतले आहे. जर आणखीन काही विस्तृत माहिती हवी असल्यास तुम्ही त्या पुस्तकातून जरूर मिळवू शकता. गेल्या काही व्हिडिओज मधून मी सतत सांगतोय की मी ज्या विषयांबद्दल बोलतो आहे किंवा जो विषय घेतो आहे त्याचा उद्देश अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही. माझं काही चुकलं असेल किंवा चुकत असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा, कारण त्यातूनच माझ्या आणि आपल्या ज्ञानात भर पडणार आहे आणि माझ्यात सुधारणा होणार आहे. आणि तुम्हाला काही चांगली माहिती मिळत असेल किंवा मिळाली असेल तर हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.